म्हसोबा हे नाव ऐकलं की तुमच्या डोळ्यांसमोर काय येतं? डोंगरावरचं छोटंसं मंदिर, काळ्या खडकातून घडवलेला देव आणि हवेत पसरलेला हळद कुंकवाचा सुगंध. पण हा प्रश्न पडतो, म्हसोबा देव खरंच अस्तित्वात आहेत का, की ही फक्त गावकुसातली भीती आणि श्रद्धेची गोष्ट आहे? जर ते खरंच असतील तर त्यांची शक्ती काय आहे, आणि जर नसतील तर मग आजही लाखो लोक त्यांच्या नावाने का जगतात? चला, आज आपण एक असं दार उघडणार आहोत ज्यामागे इतिहास, रहस्य आणि भक्तीचं एक अनोखं विश्व लपलं आहे. हा प्रवास आहे म्हसोबाच्या शक्तीचा. तयार आहात का? म्हसोबा म्हणजे कोण? काही गावांमध्ये त्यांना धरतीचा रक्षक म्हणतात, तर कुठे कालीच्या उग्र रूपात अवतरलेला शेतकऱ्यांचा देव. त्यांची मूर्ती जरी साधी दिसत असली तरी त्यांच्याबद्दलच्या कथा आणि आख्यायिका खूप प्रभावी आहेत. काही लोक त्यांना भूत प्रेतांपासून रक्षण करणारी शक्ती मानतात, तर काही जण त्यांना न्याय देणारा देव म्हणून पूजतात. पण गंमत म्हणजे बऱ्याच पुराणांमध्ये त्यांचं नाव सापडत नाही. मग प्रश्न येतो, जर पुराणात नाही तर म्हसोबा आहेत तरी कसे? लक्षात ठेवा, म्हसोबा ही लोकदेवता आहे. आणि लोकदेवता म्हणजे काय? ती आहे लोकांच्या श्रद्धेने जन्माला आलेली शक्ती. पुराणात नसली तरी ती जनमानसात जिवंत आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कथांमधून, अनुभवांतून त्यांची महती वाढत गेली आहे. गावाच्या वेशीवर, डोंगराच्या माथ्यावर किंवा शेताच्या बांधावर म्हसोबा तिथे आहे, लोकांच्या विश्वासात, त्यांच्या मनात. आज आपण जाणून घेणार आहोत म्हसोबाची खरी कहाणी, त्यांचं अस्तित्व, त्यांचं महत्त्व आणि त्यांच्या मागचं रहस्य. ही कथा आहे श्रद्धेची, संरक्षणाची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची. चला सुरुवात करूया. म्हसोबा म्हणजे नेमकं कोण? काही विद्वान म्हणतात म्हसोबा हे शिवाच्या उग्र रूपाचं प्रतीक आहे, भैरवासारखं. त्यांची वेशभूषा आणि हावभाव काही वेळा रौद्र दाखवले जातात. काही म्हणतात ते कालीच्या गुप्त सेवक आहेत, जे गावाचं आणि शेतकऱ्यांचं रक्षण करतात. त्यांच्या हातात असणारे शस्त्र आणि त्यांची उग्र मुद्रा वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी आहे असं मानलं जातं. पण पुराणामध्ये त्यांचा स्पष्ट उल्लेख का नाही? कारण म्हसोबा ही लोकदेवता आहे, लोकांच्या श्रद्धेतून, त्यांच्या कथांतून आणि त्यांच्या अनुभवांतून जन्मलेली शक्ती. त्यांची कथा एखाद्या नदीसारखी आहे, जी वेगवेगळ्या वळणांनी लोकांच्या जीवनात प्रवेश करते आणि त्यांच्या विश्वासाचा भाग बनते. गावाच्या वेशीवर का बांधलं जातं म्हसोबाचं मंदिर? कारण असं मानलं जातं की म्हसोबा गावावर येणारं संकट, वाईट शक्ती आणि अघटित घटना थांबवतो. तो आहे गावाचा पहिला रक्षक. जसा एखादा पहारेकरी आपल्या घराचं आणि परिसराचं रक्षण करतो, त्याचप्रमाणे म्हसोबा आपल्या गावाला आणि गावकऱ्यांना सुरक्षित ठेवतो, अशी श्रद्धा आहे. एका गावातली खरी घटना. गावात सतत चोऱ्या आणि आजारपणं वाढली होती. लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं आणि कोणीही सुरक्षित नव्हतं. अशा परिस्थितीत गावकऱ्यांनी एकत्र येऊन म्हसोबाची पूजा केली आणि गावाच्या वेशीजवळ एक छोटंसं मंदिर बांधलं. त्यांनी आपल्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने देवाला प्रार्थना केली. त्यानंतर आश्चर्यकारकरित्या चोऱ्या थांबल्या आणि गावात हळूहळू शांतता आणि आरोग्य परत येऊ लागलं. गावकरी म्हणाले, म्हसोबाने आम्हाला वाचवलं. ही घटना अनेक पिढ्यांपासून त्या गावात सांगितली जाते आणि लोकांचा विश्वास अधिक दृढ करते. काही म्हणतील हा योगायोग होता, वेळेनुसार परिस्थिती बदलली आणि त्यामुळे चोऱ्या थांबल्या किंवा आजार कमी झाले. पण त्या गावासाठी तो म्हसोबाचा चमत्कार होता. हीच आहे म्हसोबाची शक्ती. ती तुमच्या श्रद्धेतून जन्म घेते. जेव्हा तुम्ही पूर्ण मनाने आणि विश्वासाने एखाद्या गोष्टीवर श्रद्धा ठेवता, तेव्हा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात. लक्षात ठेवा, म्हसोबा ही फक्त मूर्ती नाही, ती आहे श्रद्धेची शक्ती, जी तुमच्या मनात जिवंत आहे. ती तुम्हाला संकटांचा सामना करण्याची आणि अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देते. म्हसोबा फक्त गावाच्या वेशीवरच नाही, तर तो शेतात, गड किल्ल्यांवर आणि लोकांच्या रोजच्या आयुष्यात आहे. पावसाळ्यापूर्वी शेतकरी का करतात म्हसोबाची पूजा? कारण त्यांना विश्वास आहे की म्हसोबा त्यांच्या पिकांचं, त्यांच्या बैलांचं रक्षण करतो. अतिवृष्टी किंवा दुष्काळ येऊ नये आणि पीक चांगलं यावं, यासाठी ते देवाची प्रार्थना करतात. बैलपोळ्याच्या दिवशी पहिलं नैवेद्य का दाखवलं जातं म्हसोबाला? कारण तो शेतकऱ्यांचा आधार आहे. बैल हे शेतीत मदत करणारे महत्त्वाचे घटक आहेत आणि त्यांची काळजी घेणं हे शेतकऱ्यांचं कर्तव्य आहे. म्हसोबाला नैवेद्य दाखवून शेतकरी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. गड किल्ल्यांवर सैनिक का ठेवायचे म्हसोबाचं छोटंसं मंदिर? कारण त्यांना विश्वास होता की म्हसोबा त्यांना युद्धात वाचवेल, शत्रूपासून संरक्षण मिळेल आणि विजय प्राप्त होईल. या भावनेतून ते देवाची आराधना करत असत. एका गडावरची सत्यकथा. मराठ्यांच्या किल्ल्यावर शत्रूने अचानक हल्ला केला. सैनिकांची संख्या कमी होती आणि परिस्थिती बिकट झाली होती. अशा परिस्थितीत सैनिकांनी आपल्या कुलदैवताचं म्हणजेच म्हसोबाची पूजा केली आणि रात्री अचानक जोरदार वादळ आलं. त्या वादळामुळे शत्रू गोंधळला आणि माघार घेण्यास भाग पडला. अशा प्रकारे तो किल्ला वाचला. सैनिक म्हणाले, म्हसोबाने आम्हाला संरक्षण दिलं, त्यांच्या कृपेमुळेच आम्ही शत्रूंना हरवू शकलो. ही घटना सैनिकांच्या मनात म्हसोबाबद्दलचा आदर आणि विश्वास अधिक दृढ करून गेली. म्हसोबाचं मंदिर कधी भव्य नसतं. ते इतर मोठ्या मंदिरांसारखं नक्षीदार किंवा उंच नसतं. बऱ्याचदा फक्त एक काळा खडक असतो, ज्याला शेंदूर आणि तेल लावलेलं असतं. त्यावर लाल कुंकवाचा टिळा असतो आणि आजूबाजूला ताजी झेंडूची फुलं वाहिलेली असतात. पण त्या साध्या खडकात का आहे एवढी शक्ती? कारण तिथे आहे लोकांची श्रद्धा,
त्यांचा विश्वास. त्या साध्या मूर्तीकडे पाहिल्यावर लोकांना एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते, ज्यामुळे ते अधिक धैर्याने आपल्या समस्यांचा सामना करू शकतात. वैज्ञानिक दृष्टिकोन. म्हसोबाची पूजा आणि सामूहिक श्रद्धा मनाला धैर्य देते. जेव्हा अनेक लोक एकत्र येऊन एकाच देवाची प्रार्थना करतात तेव्हा एक सकारात्मक ऊर्जा तयार होते, जी मानसिक शांती आणि बळ देते. काळ्या खडकातून निघणारी ऊर्जा ही खरंच भौतिक असू शकते, कारण नैसर्गिक खनिजं काही ठिकाणी सकारात्मक कंपनं निर्माण करतात, ज्याचा मानवी मनावर चांगला परिणाम होतो. ही पूजा म्हणजे एक प्रकारे सामूहिक मानसिक शक्तीचं प्रतीक आहे, जिथे लोकांचा विश्वास आणि सकारात्मक विचार एकत्र येऊन एक शक्तिशाली ऊर्जा निर्माण करतात. लक्षात ठेवा, म्हसोबा ही फक्त मूर्ती नाही, ती आहे श्रद्धेची शक्ती, जी तुमच्या मनात जिवंत आहे. ही श्रद्धा तुम्हाला चांगली कामं करण्याची आणि संकटांचा सामना करण्याची प्रेरणा देते. आजच्या आधुनिक काळातही म्हसोबाचं महत्त्व कमी झालेलं नाही. जरी लोकांची जीवनशैली बदलली असली तरी त्यांच्या मनात म्हसोबाबद्दलची श्रद्धा अजूनही टिकून आहे. ट्रॅक्टर चालू करताना शेतकरी का म्हणतात म्हसोबाचे नाव घ्या? कारण आजही त्यांना आपल्या कामात यश मिळवण्यासाठी आणि कोणतीही अडचण येऊ नये यासाठी देवाचा आशीर्वाद हवा असतो. लग्नाच्या आधी नवरा नवरीला का नेलं जातं म्हसोबाच्या मंदिरात? कारण नवीन जोडप्याच्या सुखी आणि समृद्ध जीवनासाठी ते देवाकडे प्रार्थना करतात. आणि गावात कोणताही मोठा वाद झाला तर काही जुने लोक आजही म्हणतात, जाऊ म्हसोबाजवळ, तोच निकाल देईल. कारण त्यांना न्याय आणि सत्य यावर विश्वास असतो आणि म्हसोबाला ते सत्य आणि न्यायाचं प्रतीक मानतात. एका आधुनिक गावातली घटना. गावात बऱ्याच दिवसांपासून पाण्याची टंचाई होती आणि सगळे उपाय करूनही काही फरक पडत नव्हता. शहरातील काही तरुण गावात आले आणि त्यांनी म्हसोबाची पूजा करायचं ठरवलं. पण त्यांच्या मनात कुठेतरी शंका होती, हे सगळं जुनाट आहे, याने काय होणार? पण तरीही त्यांनी गावकऱ्यांच्या आग्रहाखातर पूजा केली आणि आश्चर्य म्हणजे त्याच रात्री जोरदार पाऊस आला आणि गावाला पाणी मिळालं. या घटनेमुळे त्या तरुणांनाही विश्वास बसला की म्हसोबा आहे आणि त्यांची शक्ती अनुभवाला येते. काही म्हणतील हा योगायोग होता, निसर्गाचा नियम आहे, कधीतरी पाऊस पडणारच होता. पण त्या गावकऱ्यांसाठी तो चमत्कार होता. त्यांच्या श्रद्धेमुळे देवाने त्यांची प्रार्थना ऐकली, असा त्यांचा विश्वास होता. आणि इथेच आहे म्हसोबाचं रहस्य. त्याचं अस्तित्व तुमच्या डोळ्यांनी नाही तर मनाने अनुभवायचं आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला त्याची प्रचिती येते. हिंदू धर्मात 33 कोटी देव आहेत. प्रत्येक देव ही एक विशिष्ट शक्ती आणि गुणांचं प्रतीक आहे. आणि म्हसोबा तो आहे धैर्याची शक्ती, संरक्षणाची शक्ती आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची शक्ती. तो फक्त एका विशिष्ट मंदिरात नाही तर तो तुमच्या मनात वास करतो. जेव्हा तुम्हाला अडचणी येतात तेव्हा तुमच्या मनात असलेला हा विश्वास तुम्हाला लढण्याची प्रेरणा देतो. लक्षात ठेवा, म्हसोबा ही फक्त मूर्ती नाही, ती आहे श्रद्धेची शक्ती, जी तुमच्या मनात जिवंत आहे. ती तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करते. म्हसोबा खरंच अस्तित्वात आहेत का? या प्रश्नाचं उत्तर त्या दगडाच्या मूर्तीत नाही तर तुमच्या मनात असलेल्या श्रद्धेत आहे. म्हसोबा ही फक्त एक देवता नाही, ती एक ऊर्जा आहे जी तुम्हाला धैर्य देते, वाईट गोष्टींपासून संरक्षण देते आणि नेहमी सत्याच्या मार्गावर चालायला शिकवते. पुढच्या वेळी तुम्ही म्हसोबाच्या मंदिरात जाल तेव्हा फक्त नारळ आणि कुंकू अर्पण करून येऊ नका. थोडा वेळ थांबा, शांत बसा आणि त्या साध्या खडकातून येणारी ऊर्जा अनुभवा. ती ऊर्जा आहे तुमच्या श्रद्धेची, तुमच्या विश्वासाची आणि तीच खरी म्हसोबा आहे. म्हसोबा ही फक्त एका गावाची किंवा एका विशिष्ट भागाची गोष्ट नाही, ती आहे आपल्या सगळ्यांच्या मनात असलेल्या श्रद्धेचा आणि शक्तीचा उत्सव. तुमच्या मते म्हसोबाचं अस्तित्व आहे का? आणि तुम्ही त्याची शक्ती कधी अनुभवली आहे का? तुमच्या भावना आणि अनुभव खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन आध्यात्मिक रहस्य उलगडणारे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत रहा धर्मकथा या चॅनलवर. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल.